नमस्कार. लग्नात बसावं, पंक्तीत जेवायला म्हणून लग्नात बसावं आणि नुकती संपावी, किंवा मिष्ठान्न संपावं आणि मिष्ठान्नाच्या शिवाय जेवावं लागावं. याशिवाय वाईट अवस्था कोणती असते ना. म्हणजे लग्नाच्या आधी खास करून एखाद्यानं जेवून जातो का असं आमंत्रण द्यावं आणि लग्नात जेवायला मिळणार आहे म्हणून त्याचं आमंत्रण स्वीकारून नाहीये, टाळावं. आणि लग्नात आल्यावर अन्न संपून जावं, आता सगळं संपलंय की म्हणून भांड्यांची आवरावर सुरू असावी. काय वाईट अवस्था होईल ना. अशी अवस्था राजकारणात अनेकांची झालेली असते आणि त्याच वाईट अवस्थेतून लोकांना जावं लागतं. तेव्हा आठवण येते, पहिल्याच ठिकाणी जेवलो असतो तर बरं झालं असतं, पण तीही संधी हातची निघून गेलेली असते. पण पुन्हा एकदा लग्नाच्या मंडपातूनच फोन करून विचारावं लागतं, अहो आहे का अजून जेवायला, येऊ का झालंय सगळं, येऊ का झालंय सगळं. आणि लग्नातला याला जेवायला मिळालं नाही हे कळल्यावर तिकडचाही म्हणतो, आम्ही आलो की राव निघून आत्ताच. मग जी काही अवस्था होईल ती फार वाईट असते. तशीच अवस्था राजकारणातील एक जण अनुभवतायत. तीच अवस्था मला तुम्हाला सांगायची आहे. पाहत राहा अॅनालायझर, शेवटपर्यंत बघत राहा, कारण व्हिडिओ मोठा इंटरेस्टिंग आहे. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आणि नाथाभाऊ येता का जाऊ अशी साथ आता चक्क नाथाभाऊंनाच घातली आहे, ती म्हणजे गिरीश महाजनांनी. गिरीश महाजन आणि नाथाभाऊ यांच्यातलं सख्य सगळ्या जगाला ठाऊक आहे. गिरीश महाजनांचं नाथाभाऊ खडसेंच्या सोबत किती जमतं हेही सगळ्या जगाला ठाऊक आहे. नाथाभाऊंचं मस्त चाललं होतं. जळगाव जिल्ह्याचे 2 भाग होते. भारतीय जनता पक्षाचे ते नेते होते. सन्मान होता. 5-6 वजनदार खाती नाथाभाऊंच्याकडे होती. देवेंद्र फडणवीसांच्या नंतर नाथाभाऊंची ताकद होती. पण नाथाभाऊंना फडणवीसांना सरकवून आपण प्रमुख व्हायचं होतं. फडणवीस म्हणजे माझ्या हाताखालचे नेते अशी नाथाभाऊंची धारणा झाली होती. आणि आपल्या ज्येष्ठतेचा विचार करून नाथाभाऊंनी मलाच मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं असा विचार करायला सुरुवात केली आणि नाथाभाऊंच्या दुष्टचक्राला सुरुवात झाली. तो भोसरीचा प्लॉट मध्येच आला आणि त्या भोसरीच्या प्लॉटनं जो काही गोंधळ घातला तो सगळ्यांनी बघितलं. नाथाभाऊला राजीनामा द्यावा लागला. हळूहळू भाजपातून बेदखल झाले. आता मंत्रिमंडळातही घेत नाहीत हे लक्षात आल्यावर नाथाभाऊंनी काही दिवस कळ काढली. नाथाभाऊंनी आपला वाद पंकजा मुंडेंच्याकडे सुद्धा वाढवायचा प्रयत्न केला. तिथेही जाऊन भाषण केलं. फडणवीसांच्या विरोधात बोलले. पण पंकजा मुंडेंचीही अडचण वाढवली आणि नाथाभाऊंनी स्वतःच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसची एकत्रित सत्ता होती. यात आपण सहभागी झालो तर सत्तेचा थोडासा वाटा मिळू शकेल असं नाथाभाऊंना वाटलं आणि नाथाभाऊंनी इकडची सत्ता सोडून तिकडे प्रवेश मिळवला. नाही म्हणायला नाथाभाऊ विधान परिषदेत जाऊन बसले आणि त्यांना मंत्री करायची वेळ आली की महाविकास आघाडीची सत्ताच गेली. आलं ना, लग्नात जेवण संपून गेलं अशी सत्ता आली ना. बरं, याआधी भाजपवाले सुखात खाऊ घालत होते पण ते बघवलं नाही. शेवटी तिकीटही नाकारल्या गेलं. सून खासदार होती. पोरीला अजून काही करता येऊ शकलं असतं. नाथाभाऊ जोडून राहिले असते तर जमलं असतं. कदाचित गिरीश महाजनांच्या सोबत जुळवलं असतं तरीही जमलं असतं. तिकडचं आमंत्रण नाकारलं. इकडच्या पंक्तीत जेवायला आले. इकडची पंगत उठली होती. भांडे कुंडे साफसफाईची तयारी सुरू झाली होती. धुवायला घेतले होते. प्लेट सुद्धा निघून गेल्या होत्या आणि उरलेल्यावर सुद्धा बाकीची लोक जेवून गेली होती. बिचारे नाथाभाऊ वाट बघू लागले. 2 वर्ष झाली. नाथाभाऊंच्या अडचणींना सुटल्या ना काहीच झालं. शेवटी नाथाभाऊ एक हताशपणे बघू लागले. नाथाभाऊ एक वेगळं उदाहरण आहे बरं का. म्हणजे असं म्हणतात की चौकशा चालू असलेली CBIच्या, EDच्या, इन्कम टॅक्सच्या रडारवर असलेली मंडळी भाजपत येतात आणि आपल्या चौकशीचा ससेमिरा सोडवून घेतात. नाथाभाऊंच्या बाबतीत हे गणित उलट आहे. म्हणजे नाथाभाऊ एकमेव असे आहेत जे भाजपला हे सांगायला उपयोगाचे आहेत की चौकशा फक्त विरोधकांच्याच झाल्या असं नाही तर आमच्याही माणसांच्या झाल्या. कारण नाथाभाऊ भाजपात असताना त्यांच्या मागे वेगवेगळ्या चौकशांचा ससेमिरा लागला होता. वेगवेगळ्या चौकशी समित्या नियुक्त केल्या होत्या. वेगवेगळे आयोग नियुक्त केले होते. नाथाभाऊंच्या भ्रष्टाचाराची चौकशी होत होती आणि ती चौकशी सुरू असताना नाथाभाऊ गेले होते. आता जेव्हा अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा नाथाभाऊंच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली.
खरं तर नाथाभाऊंच्या प्रवेशाची चर्चा नाथाभाऊच्या विरोधकांनी केली असं नाथाभाऊंचं म्हणणं असलं तरी नाथाभाऊंच्या गटातून सुद्धा नाथाभाऊंनी भाजपत जावं अशा अर्थाची चर्चा सुरूच आहे. अर्थात घरातल्या सुनबाईंना सुद्धा वाटत असेल की आपले सासरे बुवा आपल्याच पक्षात आले तर बरं होईल, किमान पुढची खासदारकीची टर्म राखणं सोपं जाईल आणि जे काही नाथाभाऊंच्या मागे त्रास लागलाय तो कमी करून घेता येणं शक्य होईल. त्यामुळं नाथाभाऊंच्या वर्तुळातून नाथाभाऊंच्या घरातून या परतीच्या प्रवासाची चर्चा सुरू झाली. आता एकनाथ खडसे सुद्धा भाजपात जाणार अशा अर्थाची चर्चा सुरू झाल्यानंतर नाथाभाऊंना खरं तर अस्वस्थ वाटायला लागलं. कारण चर्चा न होता घडलं असतं तर नाथाभाऊ आले असते. त्यातल्या त्यात पुन्हा गिरीश महाजनांनी नाथाभाऊंच्याकडून सुद्धा प्रस्ताव येतो आहे आणि ते आमच्याकडे येऊ शकतात अशा अर्थाचे बोलणं करून टाकलं. आता नाथाभाऊ भाजपात आले तर एक वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या सोबत ते जुळवून घेऊ शकतात. कारण देवेंद्र फडणवीसांच्यासाठी नाथाभाऊ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. ज्येष्ठांना फार सन्मान नाही दिला तरी अपमान करायचा नसतो हे फडणवीसांना चांगलं ठाऊक आहे. म्हणजे एक वेळेला फडणवीस आपल्यावर केलेल्या आरोपांना आपल्या विरुद्ध केलेल्या भाषणांना विसरून जाऊन नाथाभाऊंना स्वीकारतील. पण गिरीश महाजन स्वीकारतील का हा मोठा प्रश्न होता. कारण जळगाव जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त त्रास नाथाभाऊंना कोणाचा झाला असेल अथवा नाथाभाऊंचा कोणाला झाला असेल तर त्या दोन्ही विषयात गिरीश महाजन हेच एक नाव आपल्याला समोर दिसतं. त्यामुळं गिरीश महाजनांच्या सोबत भाजपामध्ये नाथाभाऊ जुळवून घेतील का अशा अर्थाचा मोठा प्रश्न होता. या गिरीश महाजनांचा नाथाभाऊला घेण्यासाठी नकार असेल अशाही अर्थाची चर्चा सुरू होती. गिरीश महाजनांच्या सोबत नाथाभाऊंचं देखील जमणार नाही हेही सगळ्यांना चांगलं ठाऊक होतं. त्यामुळं गिरीश महाजन असताना नाथाभाऊ प्रवेश करतील ही शक्यता नव्हतीच आणि गिरीश महाजनांना बाहेर काढून नाथाभाऊंना भाजप घेईल अशीही काही शक्यता दिसत नव्हती. कारण नाथाभाऊंचं वजन स्वतःच्या शरीराचं कितीही वाढलं असलं तरी जनमानसातलं काय आहे याची पूर्ण कल्पना आता भाजपला आलेली आहे. त्यामुळं गिरीश महाजन यांना नाकारतील असंच बोललं जात होतं. पण स्वतः गिरीश महाजनांनी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन नाथाभाऊंच्या प्रवेशाची चर्चा घडवून आणली आणि आपल्याला आक्षेप नसल्याचं सांगून टाकलं. बघा, गिरीश महाजन आक्षेप नसल्याचं सांगतात, नाथाभाऊ आले तर हरकत नाही अशी त्यांची भावना होते. तेव्हा मात्र चर्चा अधिकच वाढू लागते आणि इथे सुरू होते नाथाभाऊंची खरी अस्वस्थता. गिरीश महाजनांनी म्हटलंय, येता का नाथाभाऊ, येता का मी जाऊ म्हणजे माझं मी चाललोय. म्हणजे आधीच्या जेवायला बोलवण्यातल्या लोकांनी या नाथाभाऊ जेवायला जे म्हणाले होते त्यांनी पुन्हा एकदा साथ घातली आहे. तिकडे पंगत सुरू असेल आणि तिकडे 2-4 घास पोटात पडले तर निदान आजचा उपास तरी सुटेल अशी नाथाभाऊंच्या मनाची तगमग सुरू झाली. पण त्यांनी बोलवलंय म्हणून मी जायचं नाही हा अहंकार देखील नाथाभाऊंच्या मनामध्ये. म्हणून नाथाभाऊंनी देखील खुलासा केला की या उगाच चर्चा घडून आल्या. चर्चा उगाच घडून येत नसतात. जाळ असेल तरच धूर दिसतो, पाद असेल तरच लोक नाकाला हात लावतात, रुमाल लावतात. त्यामुळं घाण वासाला काय, चांगला वासाला काय, त्या वासाचा एक उगमस्थान कुठेतरी असतो. म्हणूनच त्या चर्चा सुरुवात होत असतात. नाथाभाऊंच्या विषयात देखील अशीच चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा त्यामुळेच सुरू आहे की नाथाभाऊंच्याच मनात पुन्हा एकदा भाजपला साथ घालावी, भाजपही या चिमण्यानं परत फिरारे असं म्हणेल. नाथाभाऊ जातील का यातही मोठी शंका आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आता दुसरे यायला लागलेत तर नाथाभाऊंना भाजपात जायला काय हरकत आहे. बघूया नाथाभाऊंचा हा भाजपकडचा प्रवास होतोय की होत नाही ते येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.